बातमी आहे लातूरमधून समाजातील गरजू व वंचित घटकांच्या विकासासाठी पंडितराव गायकवाड ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून प्रतिष्ठानकडून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य दिले जात आहे। गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान तसेच विविध जनजागृतीपर उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात आहे। ग्रामीण भागातील युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देतानाच नागरिकांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याचं कामही केलं जात आहे। समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। समाजसेवा हीच खरी लोकसेवा, ग्रामीण विकासातून सक्षम समाजाची निर्मिती या उद्देशाने पंडित गायकवाड ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। या प्रसंगी उपस्थित पंडितराव गायकवाड ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रजनीकांत पंडितराव गायकवाड, उपाध्यक्ष आदित्य शिवराज कांबळे, सचिन दत्ता पंडितराव गायकवाड, गावचे सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष, शिक्षक, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचा अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। पाहूया। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। काही सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी पंडित गायकवाड ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी वह्या, पुस्तकं, पेना आणि बॅग या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आलेला आहे। आपण पाहतो की कशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये राबवला जातो आहे। आपल्यासोबत प्रतिष्ठानचे काही पदाधिकारी आहेत। काय सांगाल, कशा प्रकारचा हा ग्रामीण भागामधला विकासाची भूमिका आपण हाती घेतलेली आहे आणि कशा प्रकारचा ग्रामीण भागामध्ये विकास होणार आहे? पंडितराव गायकवाड ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेला आम्ही ज्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्याचा उद्देश असा आहे की जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही सतत उभे राहू। कारण खूप विद्यार्थी असे आहेत ज्यावेळेस मी शाळेत असताना किंवा माझ्या आजूबाजूचे त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते शाळेतून बाहेर गेले आणि त्यांच्यामधून जो एखादा अधिकारी निर्माण होणार होता किंवा एखादा समाजकार्यकर्ता किंवा एखादा डॉक्टर, इंजिनियर निर्माण होणार होता, तो होऊ शकला नाही। तर अशा विद्यार्थ्याच्या पाठीमागे आम्ही उभे राहू आणि भविष्यामध्ये असं काही होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू। तसेच आता जसं की मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की आमच्या गावामध्ये विलासराव देशमुख साहेब यांच्या आशीर्वादामध्ये 3 तळे आहेत। तर या तळ्याला आम्हाला एक चांगल्या कॅनलने जोडून कसे 12 महिने या ठिकाणी पाणी राहील आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल आणि तो प्रश्न सुटल्यामुळं गावातच बाकीचे जी काही भूमिहीन लोक आहेत त्या लोकांना या ठिकाणी रोजगार मिळेल आणि गाव आणि शेतकरी हे सुजलाम सफलाम होतील। या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो। आत्तापर्यंत साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर या ग्रामीण भागामधल्या विकासाचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे। मात्र कशा प्रकारचे आत्तापर्यंत तुम्ही या 2 ते 3 वर्षामध्ये उपक्रम राबवत आहे आणि कुठल्या कुठल्या शाळेमध्ये कशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी देणगी दिलेली आहे? आत्तापर्यंत आपण छोटे मोठे अनेक कार्यक्रम घेतो आहे। जसं की आपण मागील डिसेंबर महिन्यामध्ये एक हेल्थ चेकअप कॅम्प घेतला, ज्या ठिकाणी आम्हाला रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांनी खूप चांगलं सहकार्य केलं। त्यानंतर आम्ही गावाला एक बोर्ड बसवलेला आहे। त्यानंतर आम्ही गावात जे काही शैक्षणिक साहित्याचं वाटप दरवर्षी करत आलो आहोत आणि अजून एक संकल्पना अशी आहे की येणाऱ्या 26 जानेवारीमध्ये गुणवंत पंडितराव गायकवाड गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आम्ही विद्यार्थ्यांना वितरित करू आणि या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते प्रत्येक वेळी बदलत राहू, जे की काळानुसार इतर विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल। आणि त्यानंतर या आजच्या दिवशी आम्ही असं सेम बक्षीस जे आहे ते एक मुशिराबाद येथील जिल्हा परिषद शाळेला दिलेलं आहे। त्यानंतर बोरीच्या कमला नेहरू विद्यालयामध्येही आम्ही एक असं बक्षीस दिलेलं आहे। याचा उद्देश फक्त एवढाच आहे की येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये आणि त्यांचा विकास व्हावा। निश्चितच ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाची कमतरता भासू नये यासाठी हा उपक्रम या ठिकाणी पंडित गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी राबवला जातो आहे। आपण पाहतोय की ग्रामीण विद्यार्थी जे असतील यांना शिक्षणासाठीही साहित्य वाटप केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा यांनी ही उपक्रम या ठिकाणी चालूच ठेवणार आहेत असं सुद्धा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे।
स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.